श्रावणातला आज दुसरा सोमवार, पण मंदिरात जायला मला फार संध्याकाळ गुड मॉर्निंग झाली. सगळ्यांना. 90 डेज चॅलेंजचा दिवस आहे आज 21वा. चिनूला रोज-रोज बाहेर घेऊन जाता येत नाही. म्हणून माझ्याजवळून जेव्हा शक्य होतं ना, तेव्हा मी त्याला बाहेर घेऊन जाते. आणि ना काय माहिती सकाळपासून उठून परत झोपायची माझी आता रोजची सवय झाल्यासारखी झाली. म्हणजे मी सकाळी लवकर उठते, टिफिन बनवते आणि परत जाऊन झोपते आणि त्यामुळे काय होतं, बाकी सगळी कामं लेट होते. आणि आज तर एवढा जास्त सुस्तपणा झालेला ना मला, की मला असं सारखं असं झोपच येत होती. म्हणून मग ना मंदिरात जाऊ की नको असं झालं. म्हणून मग मी सकाळी मंदिरात नाही गेले. माझी जी सकाळची कामं आहे ती आटपली. वांग्याची भाजी बनवली होती. त्यानंतर आज उपवास असल्यामुळे ना, आता काय मिठाचं काही खायचं नव्हतं. म्हणून मग मी ड्रायफ्रुट्स रात्रीपासून भिजवून ठेवलेले. पार दुपार झाली मला ते त्याचा शेक बनवून प्यायला. आता वामकुक्षी हा प्रकार माझ्याकडे पण येतो. म्हणजे ते काय अर्ध्या पाऊण तासाचं नसतं माझ्याकडे. मी 1-2 तास तरी झोपतेच. कारण माझी झोप झाली नव्हती म्हणून मग मी खूप लेटपर्यंत झोपले होते. सकाळपासून काही जास्त खाल्लं नव्हतं म्हणून मग विचार केला, की उठल्यावर पहिले खिचडी बनवते. म्हणून मग मी मुगाची खिचडी बनवायला घेतली. तर मी जेव्हा उठले तर माझ्या मागे-मागे हा आलाच. तर हे तसं हे दुपारनंतरचं शेड्यूल आहे. मला हे संध्याकाळची कामं पटापट आवरून मंदिरात मी काय रोज-रोज लादी पुसत नाही. 1 दिवसाआड मी लादी पुसायला घेते आणि त्यातही टायमिंगचं फिक्स नसतं. जेव्हा मला सवड भेटते त्यानुसार मग मी करते. पहिले फटाफट चिनूला रेडी केलं कारण मला आज त्याला मंदिरात घेऊन जायचं होतं. गेल्या आठवड्यात गेल्या सोमवारी नागपंचमी होती पण मला त्याला घेऊन जाता आलं नाही. म्हटलं, "आई या सोमवारी घेऊन जाऊ." दिवाबत्ती केली आणि बाजूला शंकराचं पिंड असल्यामुळे ना कुठे लांब जायची गरज पडत नाही आणि लवकर मग दर्शनही होऊन जातं. आज शिवमूठ होतं तीळ आणि मग मी चिनूला पण त्याच्यासाठीच खास घेऊन गेले होते, की त्यालाही बेलपत्र आणि शिवमूठ आणि देवबाप्पाच्या पाया पडता यावं जेणेकरून त्याला ह्या गोष्टी समजाव्या. आता संध्याकाळची वेळ भांडे घासायची असते कारण पाणी येतं आणि ते माझ्याजवळून राहिलं होतं. मी येण्याआधी आईने चालू केलं. मग त्यांना सरकून मी हे भांडे घासायचं काम केलं. तर आज हा असा शेड्यूल होता माझा.